अध्यक्ष महोदय, भ्रष्टाचाराच्या बाबतीत बोलायचं झालं, आपण बघतोय आपल्या श्री संजय मेश्राम. अध्यक्ष महोदय थांबा ना, संपवतो कन्क्लूड करतो. भ्रष्टाचाराच्या बाबतीत भ्रष्टाचारात किती अखंड बुडालेले सरकारमध्ये लोक आहेत त्याचं एक उदाहरण देतो मी. अध्यक्ष महोदय, आपल्या जवळपास 1,03,00,000 विद्यार्थी जे अनुदानित आणि जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात त्यातल्या जवळपास 86,000 शाळा आहेत. त्याचं शालेय पोषण आहार म्हणजे प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना जी केंद्र सरकारची योजना आहे त्यामार्फत त्यांना पोषण आहार दिला जातो. आपण याआधी आपण लाडकी बहीण म्हणतो, नेहमी मतासाठी लाडकी बहीण म्हणतो, परंतु लाडक्या बहिणीच्या बचत गटाला हे शालेय पोषण आहाराचं शिजवायचं काम दिलं जायचं. ते शालेय पोषण आहाराचं काम हे बचत गट लाडक्या बहिणीचे 86,000 शाळांमध्ये करत होते. आपण त्या लाडक्या बहिणीचा घास हिरावून घेतला आणि राज्यातल्या 2-3 लाडक्या भावाला काम दिलं. त्यांनी काय केलं, ही ते ज्यावेळेस निविदा निघाली होती त्या निविदेच्या अटी आहेत. त्या निविदेमध्ये हिरवा वाटाणा, ग्रीन पीस म्हणून उल्लेख आहे. म्हणजे टेंडरमध्ये हिरवा वाटाणा द्यायचं त्यात कबूल केलं, म्हणजे आट टाकली. आणि ज्यावेळेस वर्क ऑर्डर दिली त्यावेळेस फक्त वाटाणा. हिरव्या वाटाण्याचा आपण भाव काय, 134 रुपये प्रति किलो असा भाव होता हिरव्या वाटाण्याचा. आणि आता जो पुरवठा झालाय, पूर्ण राज्यात पुरवठा झालाय, कुठल्याही शाळेत तुम्ही बघा एकाही शाळेत हिरवा वाटाणा आलेला नाही, सगळीकडे पांढरा वाटाणा आलेला आहे. तो 30 रुपये किलोचा आहे. म्हणजे 134 रुपयानं टेंडरमध्ये टाकायचं, 134 रुपयानं बिल उचलायचं आणि 30 रुपये किलोचा वाटाणा तिथं पुरवठा करायचा. म्हणजे लेकराच्या त्या दुपारच्या मध्यान्ह भोजन मध्ये तर खाऊ नका ना तुम्हाला. म्हणजे कुठलं तरी सोडा, ह्यातून पैसा कमवायचा, तोच पैसा परत निवडणुकीत खर्चायचा आणि परत निवडून यायचं. त्यामुळं माझी विनंती आहे, मुख्यमंत्री महोदयांनी हा जो घोटाळा शालेय पोषण आहाराचा जवळपास 1800 कोटी रुपयाचा घोटाळा आहे, त्या ठिकाणी हिरवा वाटाणा टेंडरमध्ये असताना साधा वाटाणा म्हणजे पांढरा वाटाणा तिथं सप्लाय केला गेलेला आहे. आणि ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि ह्या जे दोषी आहेत हे दोषीवर कारवाई करा. आणि परवा आम्ही एक सन्मान्य मुख्यमंत्र्यांचं संविधानावर पुस्तक होतं राज्यपालांच्या आपल्या लोकभवनला, त्या ठिकाणी एक क्लिप बघितली, सुशासन 2.0. सुशासन 2.0 क्लिपमध्ये दाखवणं प्रत्यक्षात दाखवावं आणि याच्यावर कारवाई करावी, तरच सर्व महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला वाटेल की हे सुशासन आहे. सुशासन फक्त सांगण्यापुरतं नसावं, ते आपल्या कृतीतून दाखवून द्यावं, हीच विनंती आणि हीच आशा माझ्यासहित सर्व महाराष्ट्रातील सर्वसामान्य जी लेकरं आहेत, जवळपास 1 कोटी लेकराच्या तोंडातला घास तुम्ही त्या ठिकाणी भ्रष्टाचार करताय आणि ह्याला पाठीशी घालणार नाहीत मुख्यमंत्री, त्यावर कडक कारवाई करतील हीच अपेक्षा करतो. अध्यक्ष